हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। चॅनलला लगेच सबस्क्राइब करून टाका, म्हणजे माझे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज मी बोलणार आहे मराठी फिल्म देव माणूस बद्दल। कशी वाटली मला ही फिल्म, चला लगेच जाणून घेऊया। पण मी देव नाही। बोलूया या फिल्मच्या कथेबद्दल। सो या फिल्मच्या मेकर्सने फायनली या फिल्मच्या शेवटी आपल्याला सांगितलंय की ही फिल्म जी आहे ती हिंदी फिल्म वध या फिल्मवरनं इन्स्पायर्ड आहे किंवा त्या फिल्मचं अडॅप्शन आहे। कंप्लीट रिमेक नाहीये, बट पार्शली त्या फिल्मवरनं इन्स्पायर्ड या फिल्मची स्टोरी आहे। सो काय आहे स्टोरी? एका गावात राहणारे एक अतिशय एज्ड कपल आहे, वयस्कर कपल आहे। केशव भाऊ एक अत्यंत चांगला माणूस आहे। सुखात दुःखात एकमेकांची साथ कधीच नाही सुटली। एकदम विठ्ठल रखमाईची जोडी आहे बघा। ज्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर राहत नाही, तो त्या मुलाचं जे नेचर आहे ते अतिशय सेल्फिश असं नेचर आहे। त्याने आई वडिलांना कर्ज घ्यायला लावलंय त्याच्या शिक्षणासाठी, बट जे की हे कपल आता फेडू शकत नाहीये कारण त्यांचं खूप वय झालंय आणि ते कर्ज गावातल्याच एका माणसाकडनं घेतलं गेलंय आणि तो त्यांना कसा त्रास देतो आणि त्या त्रासामधनं ते कसे बाहेर येतात। बाय द वे ही फिल्म एक मर्डर मिस्ट्री देखील आहे आणि ती मर्डर मिस्ट्री काय आहे ते मी स्पॉइलर म्हणून तुम्हाला सांगणार नाहीये, बट अतिशय इंटरेस्टिंग अशी मर्डर मिस्ट्री करण्याचा प्रयत्न केला आहे। खूप जास्त इंटरेस्टिंग मला नाही वाटली का, ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळेलच। पण ओव्हरऑल मराठी फिल्म ज्या येत आहेत सध्या त्यात एक अतिशय फाईन काम असलेली किंवा एक चांगली स्टोरी असणारी, ग्रिपिंग स्टोरी असणारी अशी ही फिल्म आहे, अशी या फिल्मची कथा आहे। सो बोलूया या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स बद्दल। सो लीड रोल मध्ये ऑब्विसली आपल्याला महेश मांजरेकर दिसतात, जे केशव हा रोल ह्या अख्ख्या फिल्म मध्ये प्ले करतात। नंतर त्यांची पत्नी रेणुका शहाणे, ज्यांनी लक्ष्मी नावाची भूमिका या फिल्म मध्ये केली आहे। त्यानंतर आपल्याला विलनच्या रोल मध्ये दिसतो सिद्धार्थ बोडके। त्या व्यतिरिक्त आपल्याला अभिजित खांडकेकर हा देखील एका निगेटिव्ह रोल मध्ये दिसतो आणि आपल्याला पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये दिसतात सुबोध भावे। कशी आहेत सगळ्यांची कामं? हे सगळे काय म्हणतात त्यांना अतिशय मुरलेले असे कलाकार आहेत। महेश मांजरेकर म्हणा किंवा रेणुका शहाणे म्हणा, सुबोध भावे यांनी अनेक फिल्म केल्या, बट व्हॉट इज व्हेरी इंटरेस्टिंग ह्या सगळ्यांमध्ये इज सिद्धार्थ बोडकेने जे कॅरेक्टर, निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केले ते ऍक्च्युली काय म्हणतात त्याने हे कॅरेक्टरना खूप इंटरेस्टिंगली प्ले केलंय। त्याला बघितल्यानंतर एक माणसाच्या डोक्यामध्ये तिडीक जाणार असं कॅरेक्टर प्ले केलंय। मास्तर घरी चालले ना? आलोच मी। आणि आय थिंक विच इज व्हेरी काय म्हणतात ह्या फिल्मच्या स्टोरीसाठी ते खूप महत्वाचं होतं आणि ते मी का म्हणतोय तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल। पण त्याने त्याचा रोल अतिशय उत्कृष्टरित्या प्ले केलाय। ऑफकोर्स महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांचे देखील कामं ही उत्कृष्ट कामं त्यांनी केली आहेत। सो ओव्हरऑल एक चांगल्या परफॉर्मन्सने नटलेली किंवा चांगले परफॉर्मन्स असलेली अशी ही फिल्म आहे। आता बोलूया या फिल्मच्या लेखनाबद्दल। सो जसं मी सुरुवातीला म्हटलं की ही फिल्म मराठीमधलं जर का आपण कंपॅरिझन केलं तर त्यामध्ये असणारी खूप चांगला दर्जा असणारी म्हणा किंवा एक चांगलं कथानक असणारी अशी फिल्म आहे, बट जे लिखाण केलं गेलंय ना त्याच्यामध्ये खूप खूप जास्त स्कोप होता आणि खूप काय म्हणतात त्याला खूप कॅची अशी, खूप जास्त इंटरेस्टिंग अशी किंवा जास्त ग्रँजर अशी फिल्म होऊ शकली असती, जे मला मिसिंग वाटलं। कदाचित असंही असू शकेल की मी जसे काही साऊथ मधले सिनेमे आहेत ते ज्या प्रकारे या सगळ्या मिस्ट्रीज असतात किंवा मर्डर मिस्ट्रीज क्रिएट करतात किंवा त्यांचं जे कॅमेरा वर्क असतं ना, समहाऊ मला ते मिसिंग वाटलं। काही सीन्स खरंच खूप चांगले करता आले असते किंवा काय म्हणतात त्यांना जो एक अतिशय इम्पॉर्टंट सीन आहे, जो मर्डरवाला सीन आहे, तो मर्डरवाला सीन ही तेवढा इम्पॅक्टफुल होत नाही किंवा त्यानंतर मर्डर झाल्यानंतर जी सगळी धावपळ आहे किंवा जे पुरावे नष्ट करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल त्याही खूप इंटरेस्टिंग होऊ शकल्या असतात, ज्या की अतिशय काय म्हणतात ना त्याला अतिशय सरफेस लेवलला अशा वाटतात, त्या इन डेप्थ अशा वाटत नाहीत। ते मला समवेअर मिसिंग वाटलं। ते एक तर लिखाणामधनंही असं आणायला हवं होतं आणि व्हिज्युअली स्क्रीन प्ले मध्ये सुद्धा ते
दिसायला हवं होतं, जे मला मिसिंग वाटलं या फिल्ममध्ये. या फिल्मचं दिग्दर्शन केलंय तेजस देवस्कर याने. अगेन रिसेंटलीच त्याची ग्राउंड झिरो नावाची फिल्म देखील रिलीज झाली आहे, त्याचा रिव्ह्यू देखील मी केलाय, तुम्ही नक्की तो रिव्ह्यू ही बघा. या फिल्म बद्दल जर बोलायचं झालं तर आय थिंक स्क्रीन प्ले, जसं मी याच्या आधी म्हटलंय, स्क्रीन प्ले हा अजून बेटर असायला हवा होता. पण मला वाटतं मराठीमध्ये एक अतिशय चांगली मर्डर मिस्ट्री घेऊन ह्या डिरेक्टरने खूप चांगली इंटरेस्टिंग स्टोरी आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. त्यांच्या जे इंटरनल कनेक्शन्स आहेत ना ते इंटरेस्टिंग आहेत, कारण वरवर पाहता मर्डर मिस्ट्री आहे पण खूप सबप्लॉट्स आहेत, खूप काय म्हणतात वेगवेगळ्या स्टोरीज देखील आहे. प्रत्येक कॅरेक्टरची आपापली एक स्टोरी आहे आणि ती खूप उत्तमरित्या दाखवायचा प्रयत्न केलाय. कॅरेक्टर बिल्डिंग चांगलं झालंय, त्यामुळे कॅरेक्टर्स आपल्याला सगळेच्या सगळे कॅरेक्टर्स आपल्या व्यवस्थित लक्षात राहतात या फिल्मच्या शेवटी. बट डेफिनेटली अजून थोडीशी क्रिस्प आणि टाईट जर काही फिल्म झाली असती ना तर खूप जास्त मजा आली असती. सो थोडक्यात जर का सांगायचं झालं ना तर एक अतिशय उत्तम असा एक्सपेरिमेंट, एक अतिशय उत्तम अशी मर्डर मिस्ट्री आपल्या समोर आलेली आहे, तेही मराठीमध्ये. आणि जे की काय म्हणतात ना, एक वेगळा एक्सपिरियन्स बघायला नेहमीच मजा येते आणि मराठीमध्येही सुरू होतोय. आय रिली विश की अशा अनेक मर्डर मिस्ट्रीज, साऊथच्या फिल्मला टक्कर देणाऱ्या मर्डर मिस्ट्रीज किंवा थ्रिलर आपण डेफिनेटली यापुढे घेऊन येऊ आणि त्याची मी डेफिनेटली वाट बघतोय. बट ही फिल्म डेफिनेटली आपल्याला अडकवून ठेवते, खिळवून ठेवते. खूप चांगले ट्विस्ट आहेत या अख्ख्या फिल्ममध्ये. सो तुम्हाला ही फिल्म बघायला नक्की आवडेल. मी या फिल्मला देतोय 3.5 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म देव माणूस. तुम्ही फिल्म पाहिली आहे का? पाहिली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट करून नक्की सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील कॉमेंट करून मला सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.